अपघातानंतर 3 दिवसांनी मला हॉस्पिटलमध्ये बाबांना भेट दिलं. मनात हजारो प्रार्थना, डोळ्यात पाणी आणि हातात त्यांच्यासाठी आवडती चॉकलेट. मी हळूच त्यांच्या बेडजवळ गेले. पापा, आवाज थरथरत होता. ते माझ्याकडे पाहू लागले, पण मी त्या नजरेत ओळख नव्हती. आप कोण है? त्यांनी शांतपणे विचारलं. माझं हृदय तुटलं. मैं आपकी बेटी आर्या. आई रडू लागली. डॉक्टरांनी सांगितलं होतं की स्मृतीवर परिणाम झाला आहे. पण इतकं की मी त्यांना आमचे फोटो दाखवले. माझा पहिला वाढदिवस, सायकल शिकवताना त्यांनी थरलेले हात, शाळेच्या फंक्शनमध्ये माझ्यासाठी टाळ्या वाजवताना ते सगळं बघत होते, पण चेहऱ्यावर अनोळखीपणा होता. माफ कीजिए, मुझे कुछ याद नहीं. त्यांनी डोळे मिटले. त्या रात्री मी हॉस्पिटलच्या कॉरिडॉरमध्ये बसून रडत होते. अचानक मला आठवलं की बाबाची एक सवय होती. जेव्हा मी लहान होते आणि घाबरायचे, तेव्हा ते माझ्या हातात हलकं डोकं देत म्हणायचे की शरणी की बेटी हो तुम. दुसऱ्या दिवशी मी पुन्हा त्यांच्याजवळ गेले, त्यांचा हात हातात घेतला आणि हळूच 2 ठोके दिले. क्षणभर काहीच झालं नाही. मग त्यांच्या भावना जुळल्या. ते माझ्याकडे एकटाक पाहू लागले. मी हसत म्हणाले की शेरनी की बेटी. त्यांच्या ओठावर हलकीशी हालचाल झाली. डरती नाही. आईचा हंदुका सुटला. माझे डोळे पाण्याने भरले. डॉक्टर म्हणाले की कधी कधी आठवणी शब्दांनी नाही तर भावनांनी परत येतात. बाबांना अजूनही सगळं पूर्ण आठवत नव्हतं आणि कधी माझं नाव विचारतात तर कधी माझं वय. पण जेव्हा मी त्यांचे हात धरते आणि 2 हलके टोके देते, ते हसतात. त्या हसण्यात आवळक आहे, प्रेम आहे. मला कळालं, नातं फक्त आठवणीवर नाही टिकत, ते हृदयात कोरलेलं असतं. आणि जरी पप्पा मला क्षणभर ओळखू शकले नाही, तरी त्यांचं प्रेम मला कधीच अनोळखी नव्हतं. आशा करती हूँ कि आपको कहानी पसंद आई होगी. चैनल को लाइक एंड सब्सक्राइब ज़रूर करना। देखने के लिए धन्यवाद।